न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर ह्या आमच्या विशेष सदरामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि आज आपल्या स्टुडिओत सेलिब्रिटी अँकर म्हणून जी अभिनेत्री आली आहे, खरं तर तिच्या आत्तापर्यंत हातावर मोजण्या इतक्याच मालिका आल्यात, मात्र तरीही आपल्या सहज अभिनयामुळे तिने प्रत्येकाच्या मनात घर केलंय। शाळा आणि कॉलेजेसमध्ये असताना नाटकातला सहभाग आणि नाट्य स्पर्धेतल्या पारितोषिकांमुळेच तिची अभिनयातली वाटचाल सुरू झाली। एक संधी येऊ द्या, अस्मिता, माझा होशील का आणि सध्या झी युवावरची लव लग्न लोचा या मालिकांमधून ती आपल्याला दिसत असते। मास कम्युनिकेशन मधून ग्रॅज्युएशन पूर्ण करणारी मात्र आता अभिनेत्री म्हणून नावारूपाला येणारी सिद्धी कारखानीसच आज झी 24 तासच्या स्टुडिओत आली आहे। आपण सिद्धीचं स्वागत करूया आपल्या ह्या खरं तर खास सदरामध्ये। सिद्धी, खूप खूप स्वागत आहे। आणि अर्थात आता इथून पुढे तू आपल्या प्रेक्षकांना पुढच्या बातम्या वाचून दाखवणार आहेस। थँक्यू सो मच मधुरा। मुंबई महापालिकेत आणखी एक नवा घोटाळा समोर आला आहे। माझगावच्या BIT चाळ दुरुस्ती कामांमध्ये 31 कोटींचा घोटाळा झाला आहे। शिवसेनेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी हा गैरकारभार समोर आणला। BIT चाळीची दुरुस्ती झालेली नसतानाही कामं केल्याची बिलं मंजुरीसाठी स्थायी समितीत आली। हा फक्त एका वर्षाचा खर्च आहे, मात्र 2006 पासून BIT चाळीवर केलेल्या खर्चाचीही चौकशी करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे। BIT चाळीचा पुनर्विकास केला जात असतानाही पालिका का खर्च करत आहे असा सवाल शिवसेनेनं केलाय। यावर स्थायी समिती अध्यक्षांनी ACB चौकशीचे आदेश दिले आहेत। धावत्या रेल्वे गाडीवर दगड मारणाऱ्या विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वे सरसावली आहे। त्याचाच भाग म्हणून धावत्या रेल्वेवर केलेल्या दगडफेकीत प्रवासी तसंच रेल्वे कर्मचारी जखमी झाल्यास दगड मारणाऱ्याला रेल्वे नियमानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते। धावत्या रेल्वेवर दगडफेकीचे अनेक प्रकार गेल्या काही महिन्यांमध्ये घडले आहेत। त्यात काही जण जखमीही झाले। हे प्रकार रोखण्यासाठी दगड फेकून जखमी करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा होणार आहे। तसंच जन्मठेप भोगल्यानंतरही त्यात आणखी 10 वर्षांची वाढ करण्याची तरतूद कायद्यात असल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं। जगप्रसिद्ध क्वीन्स नेकलेस मरीन ड्राईव्हवर भरधाव वेगानं गाडी चालवण्याची मजा काही औरच आहे। मात्र आता मरीन ड्राईव्हवर भरधाव वेगानं गाडी चालवणं तुम्हाला महागात पडू शकतं, कारण मरीन ड्राईव्हवर ट्रॅफिक पोलिसांनी स्पीडी कॅमेरे लावलेत। या कॅमेऱ्यामुळे गाडी किती वेगानं चालवली गेली, गाडीचा फोटो, गाडीचा नंबर आणि गाडीची सर्व माहिती कॅमेऱ्यात थेट कैद होते, ज्यामुळे ई-चलनाद्वारे दंड ठोठावला जातो। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। मरीन ड्राईव्ह क्वीन नेकलेस म्हटलं की सर्वांच्याच मनात येतं की या रोडवरती, या रस्त्यावरती भरधाव वेगाने गाडी चालवावी आणि त्याचा एक आनंद घ्यावा। बरेचसे तरुण असे आहेत की ज्यांच्या मनामध्ये इच्छा असते, बऱ्याच वेळा या रोडवरती, जो मरीन लाईनचा हा रोड आहे, मरीन ड्राईव्हचा रोड आहे, या रोडवरती वेगानं बाईक चालवतात, वेगानं गाडी चालवतात, त्याचा ते आनंद घेतात। पण यामुळे अपघाताची संख्या वाढलेली आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी रॅश ड्रायव्हिंग खूप वाढलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये यावर नियंत्रण आणण्याकरता एक सामाजिक संस्था आणि मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी हे असे टॉवर कॅमेरे लावलेले आहेत। या कॅमेऱ्यांना स्पीडी कॅमेरे म्हणतात। या कॅमेऱ्याच्या माध्यमातून ज्या गाड्या वेगाने जात आहेत, ट्रॅफिक पोलिसांनी जो एक लिमिट ठरवून दिलेला आहे वेगाचा, त्या वेगापेक्षा जास्त स्पीडने गाड्या गेल्या तर ताबडतोब ज्या कॅमेऱ्यामध्ये त्या व्यक्तीचा फोटो, गाडीचा फोटो आणि त्याच पद्धतीने नंबर प्लेटचा फोटो, कारण का हाय डेफिनेशन हे कॅमेरे आहेत, ते सर्व त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतं आणि त्यांना ई-चलनामार्फत या ज्यांनी रॅश ड्रायव्हिंग केलेली आहे त्यांना दंड दिला जातो। अशा परिस्थितीमध्ये मरीन ड्राईव्हचा हा जो रोड आहे, या रोडवरती रॅश ड्रायव्हिंग होऊ नये याकरता काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्या पुढाकाराने आणि मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या पुढाकाराने हे अशा पद्धतीचे टॉवर कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे मरीन ड्राईव्हवर तुम्ही येत असाल, तुम्हाला मरीन ड्राईव्हची मजा घ्यायची असेल, पण तुम्ही या ठिकाणी येऊन रॅश ड्रायव्हिंग करू नका, भरधाव वेगाने गाडी चालवू नका। आणि हे असे जे कॅमेरे लागलेले आहेत, या कॅमेऱ्यांमुळे तुम्हाला दंड बसू शकतो, तुमच्यावर कारवाई होऊ शकते। मुंबई ट्रॅफिक पोलिसांचे जे मेन कंट्रोल रूम आहे, त्या कंट्रोल रूममधून 24 तास या कॅमेऱ्यामार्फत वॉच ठेवला जातो आणि ही एक ऑटोमॅटिक सिस्टम आहे। गाडी भरधाव वेगाने गेली तर त्याचं संपूर्ण चित्र त्या कॅमेऱ्यामध्ये कैद होतं आणि तुम्हाला ई-चलन दिलं जाईल। त्यामुळे मरीन ड्राईव्हवरून आता ड्राईव्ह करताना सावधान। पुढे जर्नलिस्ट पंकजचा अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। नागपूरमध्ये आता ई-टॅक्सी धावणार आहे।
संपूर्ण देशातला हा पहिलाच प्रकल्प असून त्याची सुरुवात दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत नागपूर विमानतळावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कुठल्याही प्रकारच्या पेट्रोल पदार्थांचा यात वापर होणार नसल्याने प्रदूषणमुक्त वाहनांकडे ही मोठी वाटचाल ठरणार आहे. आज नागपूरमध्ये या उपक्रमाची सुरुवात होते. भारत सरकारला 3 वर्ष झालेली आहे. आजच देशामधला सगळ्यात लांब पूल आज आसाममध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आज 3 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यावर आज नागपूरमध्ये संपूर्ण देश ज्याचं अनुकरण करणार आहे अशा पहिल्या पायलट प्रोजेक्टची सुरुवात या ठिकाणी होते आहे. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे नितीनजी सातत्याने करतात आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हा प्रकल्प साकार होतोय. मी ओलाचं, महिंद्राचं आणि इतरही जे सगळे OEMs आहेत या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की ही जी पार्टनरशिप त्यांनी तयार केली आहे याच्यामुळे सामान्य माणसाला फायदा होईल आणि यातनं प्रदूषणाचा नाश करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी बळ मिळेल. नाशिकच्या गडकरी चौकात आज पहाटे 5:30 वाजता स्विफ्ट डिझायर आणि स्कोडा सुपर्ब या 2 कार्समध्ये झालेल्या भीषण अपघातात मायलेकींसह 3 जण जागीच ठार झाले. सिन्नरला जाणाऱ्या स्कोडा कारची गडकरी चौकात स्विफ्टला जोरदार धडक बसली. या अपघातात स्विफ्ट गाडीतल्या योगिनी भामरे, सरिता भामरे, रेखाताई भामरे ठार झाल्या. वडील लीलाधर भामरे आणि ड्रायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच स्कोडा चालक फरार झाला आहे. त्याच्यावर मुंबई नाका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. एअरबॅगमुळे स्कोडा चालकाचा जीव वाचला. मृतांमधल्या योगिनी भामरे यांच्या लग्नासाठी पत्रिका दाखवण्यासाठी भामरे कुटुंबीय सिन्नरला चालले होते. या धक्कादायक प्रकाराने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होते. स्लो होते एकदम ते त्यांच्या म्हणजे रेग्युलर जे त्यांना माहिती एकदम शांततेत गाडी चालवत होते काकां ते. मायको सर्कल क्रॉस केला, LIC इकडून जात होती गडकरी चौकात आणि तिथून त्यांनी क्रॉस केला. स्टर्लिंगच्या जवळपास पोहोचले असेल ते क्रॉस करून आणि हा भाऊ मागून आला डायरेक्ट डॅश करून म्हणजे डायरेक्ट चढलाच तो मागून डायरेक्ट आणि मग त्याच्यानंतर मग काय ती गाडी पूर्ण त्यांनी टोटल लॉसच केली ती बॅक साईडने. डोंबिवली इथे शोले चित्रपटातल्या सुसाईड सीनची पुन्हा एकदा आठवण झाली. नुकतंच लग्न झालेल्या जोडप्यात भांडणाची ठिणगी पडली आणि तिने बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन आत्महत्या करण्याचा दिखावा केला. मात्र तिच्या पतीने आणि नातेवाईकांनी तिला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि तिला आत खेचलं. पोलीस ठाण्यात तिची चौकशी केल्यानंतर तिने पतीला घाबरवण्यासाठी हा सगळा स्टंट केल्याचं सांगितलं. एकमेकांवर प्रेम जडल्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं आणि लग्नाला 6 महिने उलटल्यावर दोघांमध्ये भांडण होण्यास सुरुवात झाली. बुधवारी पुन्हा दोघांमध्ये किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झालं आणि हाच राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचं मान्य केलं. रेल्वेमध्ये किंवा रेल्वेच्या टपावर स्टंटबाजी करू नये असं आवाहन अनेकदा केलं जातं, पण त्याला कुणीही गांभीर्याने घेत नाही असंच पिंपरी चिंचवड जवळच्या देहू रोड रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेला म्हणावं लागेल. रेल्वेच्या टपावर चढून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा हात वायर हेडला लागल्याने तो 80% भाजला गेल्याची घटना घडली आहे. 19 वर्षांचा अहमद युसुफ खत्री नावाचा मुलगा रेल्वेवर स्टंटबाजी करत होता. देहू रोड स्टेशनवर हा मुलगा पाणी आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी उभ्या असलेल्या मालगाडीवर तो चढला आणि त्याने ओव्हरहेड वायरला हात लावला. त्यात त्याला विजेचा धक्का बसला आणि 80% तो भाजला. विचारांच्या वेगापेक्षाही जास्त वेगानं बदल घडणारे जग म्हणजे डिजिटल जग. तंत्रज्ञानाच्या या झपाट्यानं बदलणाऱ्या युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी चांगल्या प्रशिक्षणाची गरज आहे आणि ही नव्या पिढीची गरज पूर्ण करते जेटकिंग. चला तर पाहूया काय आहे जेटकिंग. डिजिटल क्रांती संपूर्ण भारतात नव्हे तर जगभरात घडतीये. या डिजिटल क्रांतीत टिकून राहायचं म्हणजे कौशल्य विकासाची गरज आहे. याच क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे जेटकिंग. रेडिओ तयार करण्यापासून जेटकिंगची सुरुवात झाली. गेल्या 27 वर्षात IT प्रशिक्षण क्षेत्रात जेटकिंग अव्वल स्थानी आहे. तरुण पिढीला ITचं शिक्षण देऊन डिजिटल क्रांतीत सहभागी करून घेण्यात जेटकिंगचा मोठा वाटा आहे. जेटकिंग गेल्या 27 वर्षापासून कम्प्युटर ट्रेनिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
संपूर्ण भारतभरात आणि विदेशात जेटकिंगचे 100पेक्षा जास्त ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि त्यामध्ये 20,000 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. आजपर्यंत 7 लाखाहून जास्त विद्यार्थ्यांनी जेटकिंगमधनं प्रशिक्षण घेतले आणि ते वेगवेगळ्या अतिशय चांगल्या कंपन्यांमध्ये आज नोकरी करत आहेत किंवा कार्यरत आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं स्वतःचं साधं ईमेल अकाउंटही नाहीत असे विद्यार्थीही जेटकिंगमध्ये प्रशिक्षण घेतात आणि या प्रशिक्षणानंतर हे विद्यार्थी आपला डेटा क्लाउड करू शकतात. जेटकिंगमध्ये कम्प्युटर नेटवर्किंग प्रशिक्षणाबरोबरच योगा, व्यक्तिमत्व विकास या महत्त्वाच्या गोष्टींचंही प्रशिक्षण दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा उपयोग होतो. आमच्या इथे नेटवर्किंगमध्ये तसेच स्मॅकमध्ये कोर्स प्रशिक्षण दिलं जातं. आमच्या इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं नॉलेज असतं. बेसिक कम्प्युटरच्या नॉलेजपासून ते सुरुवात करतात आणि सर्व्हरपर्यंत अगदी त्यांच्या करिअरमध्ये ते एका उच्चांकाला पोहोचतात. उदाहरणादाखल सुरुवातीला जेव्हा विद्यार्थी कोणताही आमच्याकडे येतो तेव्हा त्याला साधा त्याचा ईमेल ॲड्रेस नसतो, पण जाते वेळेस त्याचा डेटा तो क्लाउडवरती घेऊन जातो. अशा प्रकारे आमच्या इथे मायक्रोसॉफ्ट, सिस्को, रेड हॅट ह्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवरती आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्टिफिकेशन केली जातात. जेटकिंगमध्ये फक्त आम्ही टेक्निकल नॉलेजच नाही तर त्याच्यामध्ये उत्तम स्किल्स मुलांमध्ये कसे डेव्हलप होतील ह्याप्रमाणे त्यांना आम्ही रेडी करतो. जेटकिंगमध्ये आम्ही कोर्स जो शिकवतो तो स्मार्ट लॅब प्लस आहे. स्मार्ट लॅब प्लसमध्ये त्यामध्ये त्यांना योगा शिकवलं जातं, त्यांना प्रॅक्टिकल्स असतं, प्रशिक्षण दिलं जातं, त्याचप्रमाणे असाइनमेंट्स त्यांना देतो. त्याप्रमाणे म्हणून ती मुलं जॉबसाठी उत्तमरित्या तयार होतात. मी जेटकिंगमध्ये जॉईन झालो. जेटकिंगमध्ये M&A कोर्स मी केला. तो हा M&A कोर्समुळे मी आज जे कम्प्युटर इंजिनियर्स आहेत, माझ्यावर जे कलिग्स आहेत त्यांनी BE केले, तर त्यांनाही मी कम्पीट करू शकतो. आज त्यांना मी सपोर्ट देतो आणि त्यांनाही मी एक्सपिरियन्स सांगतो इकडचा की माझं एज्युकेशन काय झालं आहे. सिस्कोचं आणि सर्व्हरचं जे मला इथून नॉलेज मिळालं आहे ते वन ऑफ बेस्ट नॉलेज आहे. IT क्षेत्रात सक्षम करिअर करण्यासाठी योग्य ठिकाणी प्रशिक्षण घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जेटकिंगमधून प्रशिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळू शकते. बँकिंग, रेल्वे सेवा, टेलिकॉम अशा क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ह्या इंडस्ट्रीमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत, जसं बँकिंग, रेल्वे, टेलिकॉम, ॲग्रिकल्चर, मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्शन ह्या ठिकाणी सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. ह्या अपॉर्च्युनिटीज मेट्रो सिटीजमध्ये नाहीत पण ग्रामीण भागात पण जास्त प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. एलिजिबल स्टुडंट्स ह्या कोर्स डिजिटल स्किल्ससाठी मुलं अंडरग्रॅज्युएट्स, ग्रॅज्युएट्स, BCom, BA स्टुडंट्स आणि इंजिनिअरिंगसुद्धा अप्लाय करू शकतात. सध्या IT क्षेत्रामध्ये खूप संधी उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये IT इंजिनियर, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर, त्याच्यानंतर आहेत बिग डेटा सपोर्ट, स्मार्ट सिटी इंजिनियर्स, क्लाउड ॲडमिनिस्ट्रेटर, डिजिटल मार्केटिंग इंजिनियर्स आणि सोशल मीडिया इंजिनियर्स ह्या खूप संधी उपलब्ध असल्यामुळे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करू शकता. आणि ह्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल, सक्षम करिअर करायचं असेल तर तुम्ही कम्प्युटरचं तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे, नेटवर्किंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे, जे जेटकिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतं. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचे कोर्स देतो. आणि जर तुम्हाला आणखी प्रगती करायची असेल, तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा अनुभव तुमचा वाढल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये बिग डेटा, क्लाउड कम्प्युटिंग आणि सोशल मीडिया कम्प्युटिंगमध्ये पण तुम्ही तुमचं करिअर करू शकता आणि त्यानुसार तुमची ग्रोथ होऊ शकते. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यामुळे भारतातही डिजिटल क्रांती होतीये. या डिजिटल क्रांतीमुळे सुमारे 1,70,00,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे तरुणाईनं डिजिटल क्षेत्रातले बारकावे समजून घ्यायला हवेत. भारतामध्ये सुद्धा मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, तर या सगळ्या बदलांमध्ये होणार असं आहे की जवळपास 2.5 लाख खेड्यांमध्ये इंटरनेट पोहोचणार आहे. 4 लाखपेक्षा जास्त शाळांमध्ये सुद्धा इंटरनेट ॲक्सेस मिळणार आहे. आणि या सगळ्यांमुळे प्रत्यक्ष ज्या करिअरच्या संधी आहेत किंवा प्रत्यक्ष नोकरीच्या जवळजवळ 1,70,00,000 नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. आणि त्याचबरोबर अप्रत्यक्षरित्या जवळजवळ 80 लाख नोकरीच्या संधी तयार होणार आहेत. त्यामुळे नुसतंच डिजिटल क्रांतीच नाही तर त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात म्हणा किंवा प्रत्येक तरुणाच्या आयुष्यामध्ये यामुळे खूप मोठा बदल घडणार आहे. फक्त त्यासाठी प्रत्येक तरुणाने स्वतःला ॲडॅप्ट करावं लागेल, त्याला काहीतरी शिकावं लागेल आणि ह्या येणाऱ्या संधीचा फायदा करून घ्यावा लागेल.
जेट किंगच्या भारतासह जगभरात 100 पेक्षा जास्त शाखा आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 16 शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल युगात स्वतःचा विकास करून घेण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सिद्धी, आपलं बुलेटिन तर एकदम मस्त चाललंय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया का? हो नक्कीच. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.